नमस्कार, देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल साबुदाणा चकली। तर योग्य प्रमाणासहित मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी खायला कुरकुरीत लागते ही चकली। तर बघूयात लागणारं साहित्य काय काय आहे। सगळ्यात अगोदर इथं 1 किलो बटाटे, अर्धा किलो शाबू, पाव किलो भगर, हिरवी मिरची आणि मीठ। आता जो हा अर्धा किलो शाबू घेतलेला आहे तो मी आदल्या दिवशीच भिजत घातलेला होता 7 ते 8 तासासाठी, जेणेकरून तो मऊ भिजतो। तर बघा इथं 1 ते 2 पाण्याने तो साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून मग त्याच्यामध्ये जरा जास्त प्रमाणात पाणी टाकून शाबू भिजत ठेवला होता। आता आपण जी घेतलेली भगर आहे ती पाव किलो भगर आहे, ती आता व्यवस्थित अशी भाजून घेऊयात। एकदम मीडियम गॅसवर भाजून घ्यायची। जेवढं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच प्रमाण घ्यायचं, जेणेकरून चकली कुरकुरीत होईल। तर आता इथं भगर भाजून झालेली आहे, ती देखील धुवून घ्यायची। एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेलामध्ये भगर शिजेल एवढं पाणी टाका आणि मीठ टाकायचं चवीनुसार। भगरीतलं पाणी काढून टाकायचं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर भगर त्याच्यामध्ये टाकून चांगली मऊ शिजू द्या। आता इथं 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, ते देखील स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याचे 3 ते 4 मोठे मोठे काप करून कुकरमध्ये टाकायचे आणि कुकरमध्ये पाणी टाकून त्याच्या 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। तोपर्यंत भगर शिजलेली आहे मऊ। आता मिरची वाटून घेऊ। आता तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही मिरची टाकू शकता। तर हे बघा मिरची वाटलेली आहे, कुकरच्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत। आता बटाटे थंड झालेले आहेत, त्याची साल काढून घेऊ। आता बटाट्याची साल काढून झालेली आहे। आता एका खिसणीच्या सहाय्यानं हे बटाटे आपण खिसून घेऊयात, जेणेकरून शेवग्यात अडकणार नाहीत। तर हे बघा अशा प्रकारे मी सगळी बटाटेसुद्धा खिसून घेतलेली आहेत। आता याच्यामध्ये शाबू, भगर, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ टाकून हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित असं मळून घ्यायचं। हे मळून झाल्यानंतर आता आपण हे शेवग्यामध्ये टाकून याचे वेडे घालून घेऊयात। तर हे बघा मी इथं कागद अंथरलेला आहे, आता त्याच्यावर आपण वेडे घालून घेऊयात। हे बघा अशा प्रकारे वेडे घालायचे। आता हे वाळू द्यायचं। तर 2 दिवस चांगलं वाळल्यानंतर आपण आता हे तळून बघूयात। तर त्याच्यासाठी इथं कढईमध्ये तेल घ्यायचं, तेलामध्ये गरम झाल्यानंतर हे टाकून व्यवस्थित असं तळून घ्यायचं। तर हे बघा तेलाचा एकही थेंब याच्यामध्ये राहत नाही। खायला अत्यंत कुरकुरीत होतात या चकल्या। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।